नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग घेऊन आली आहे. कारण की झालं असं की सतत बदलणारं वातावरण, थंडी, पाऊस यामुळे आम्ही सगळेच आजारी पडलेलो. सगळ्यांना सर्दी खोकला झालेला आणि सगळ्यांचेच घसे बसले होते. त्यामुळे आपला विकेंडला जो मोठा ब्लॉग येतो तोही आला नाही. आज जरा जाऊन बरं वाटतं, त्यामुळे हा छोटासा मिनी ब्लॉग तुमच्यासाठी. कोणी कोणी आमची आठवण काढली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सकाळचे आता 7:15 झालेत आणि आम्ही येथे येऊन सगळे रेडी होऊन दारात थांबलोत, कारण की शरूचे बाबा गाडी क्लीन करतात आणि त्यानंतर आम्ही पुन्हा सगळे निघणार. तर येथे आधी त्यांनी मला ऑफिसला सोडलं आणि त्यानंतर मुलींना घेऊन स्कूलला गेले. सकाळी खूप सारी घाई गडबड असते आणि या घाई गडबडीमध्ये घरी नाश्ता करायला होत नाही. त्यामुळे 10 वाजताचा जो छोटासा ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये मी रोज ओट्स आणते आणि त्यात फळं घालते घरात जे असतील ते. त्याचबरोबर थोडेसे चिया सीड्स आणि थोडेसे जवस घालते, म्हणजे पोटभरीचा प्रोटीनयुक्त सकाळी सकाळी नाश्ता होऊन जातो. आज लंचमध्ये मी मोड आलेली मुगाची उसळ आणि भात घेऊन आलते. त्याचबरोबर थोडीशी शेव आणली होती तोंडी लावायला. त्याचबरोबर मोसंबी होती, ती पण खाऊन घेतली. दिवसभर काम झाल्यानंतर 5 वाजता यांची वाट बघत पार्किंग एरियामध्ये थांबलेले, कारण की इथे ते जाता जाता मला बोलले की पिकअप करतो. आणि आज बाहेर खूप पाऊस पडून गेला होता आणि बाहेरचं आता वातावरणही खूप छान झाले. दिवस मोठा होऊ लागला, त्यामुळे आता घरी जाताना छान उजेड असतो. त्याचबरोबर मावळतीला गेलेला सूर्य दिसतो. तर घरी येऊन यांनी पुन्हा त्यांचं लॉग इन केलेलं. थोडंफार काम राहिलं, त्यांनी त्यांचं काम आटोपलं आणि मी माझ्या स्वयंपाकाला लागले. दिवसभर आम्ही सगळेच गायब असतो, त्यामुळे संध्याकाळी आल्यानंतर पटापट स्वयंपाक आटपायचा आणि पटकन गरमागरम पहिली चपाती झाली की पटकन मुलींना जेवायला वाढायचं. त्यांचा आजूबाजूला असणारा चिवचिवाट, स्कूलमध्ये काय झालं हे सगळं ऐकत ऐकत त्यांना पटापट जेवू घालायचं. आणि मग संध्याकाळी सगळे जेवताना छान अशा गप्पा रंगतात. प्रत्येकजण आपलं काही ना काही सांगतो. तर हे अशा छान दृश्यासाठी रोजच मी वाट बघत असते संध्याकाळची. आणि मग अशा प्रकारे सगळे जेवताना त्यांच्या गप्पा ऐकताना खूप छान वाटतं. थँक्स फॉर वॉचिंग.